पल्लवी आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्की कळेल की कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ आहे आपला. मी बनवलेला एक शॉर्ट व्हिडिओ इन्स्टावरती टाकलेला आणि यूट्यूबला सुद्धा मी शॉर्ट बनवलेला. त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वाव. आपल्या घरी जर दररोज दूध असतं मग दूध वापरलं आणि साय जरी काढून ठेवली तरी सुद्धा आपल्याला उपयोगी पडतं. बाहेरचं तूप आपण विकत घेतो, आपल्याला काय माहिती त्यामध्ये किती दररोज दूध आलं तर आपण छान असं त्याला गरम करायचं दुधाला आणि त्याची घट्टसर लाल दूध तापल्यानंतर घट्ट अशी साय येते. तर ती साय 4 ते 5 दिवस डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची आणि 4-5 दिवसानंतर लगेच मिक्सरवरनं फिरवून घ्यायची आणि फिरवून घेतल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये ते ओतून घ्यायचं सगळं आणि एकदम थंडगार पाणी टाकायचं त्यामध्ये, जेणेकरून आपली सगळी छान अशी लोणी वरती येईल. रवीने अगोदर फिरवून घ्यायचं. रवीने फिरवून घेतल्यानंतर सगळी लोणी बाजूला काढून घ्यायची एका छोट्या पातेल्यामध्ये. अशा पद्धतीने सगळी लोणी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर लगेच कढई घ्यायची. कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुमच्या हिशोबाने तुम्हाला ज्यामध्ये योग्य वाटेल त्यामध्ये तुम्ही कडवायला ठेवायचं. कडवण्यासाठी आपल्याला छोटा गुळाचा खडा, 10-12 तुळशीची पाने, जेवढं तूप असेल त्या पद्धतीने आपण त्यामध्ये तुळशीची पाने आणि गुळाचा खडा टाकू शकतो. तर असं लालसर होईपर्यंत, रवाळ टेक्स्चर येऊपर्यंत त्याला आपण कडवून घ्यायचं आणि मस्त असा खमंग वास सुटतो. मग जास्त पण करपू द्यायचं नाही. अशा पद्धतीनं आपण तूप तयार करून घ्यायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. खूप कस्टमर असण्यापेक्षा 2 आपल्या विश्वासातले कस्टमर असायलाच हवे. तर माझ्याकडंसुद्धा अगदी 2-3 तसेच आहेत माझ्या विश्वासातले आणि माझ्याकडंच, मी तुझ्याकडंच ब्लाऊज टाकणार आहेत असे म्हणणाऱ्यासुद्धा माझ्याकडे आहेत बायका आणि त्या खूप विश्वासाने माझ्याकडे टाकतात. एकाच कस्टमरचे माझ्याकडं 10 ब्लाऊज आले होते. मी खूप छान त्यांचे ब्लाऊज त्यांच्या मनाप्रमाणे शिवून दिले. दुसऱ्या कस्टमरचे माझ्याकडे 7 ब्लाऊज आले होते आणि तिसऱ्या कस्टमरचे माझ्याकडे 3 ब्लाऊज आले होते. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.